आपल्याला असं वाटतं नरेंद्र मोदींचं जे यश आहे 2014 साली आलेलं ते नरेंद्र मोदींचं आहे, त्यातला काही भाग असेल, पण ते संपूर्ण श्रेय इतकी वर्ष त्या पक्षासाठी झटत असलेले जे कार्यकर्ते त्यांचे आहेत ना, त्यांचं आहे ते श्रेय. तो मोदी उस वक्त बोले थे कि आज हमको बड़ी भारी जीत मिली है बीजेपी को, लेकिन एक बात मत भूलो कि ये मोदी की जीत नहीं है। जो पार्लियामेंट में चुनकर आए उनकी भी ये जीत नहीं है। जिन्होंने इसके लिए बड़ी मेहनत की अपने अपने कॉन्स्टिट्यूंसी में, अपने अपने एरिया में, ये उनकी भी जीत नहीं है। 4 जनरेशन से 1952 में जनसंघ की स्थापना हुई, उस वक्त से जो काम करते रहे हैं उन सबकी ये जीत है। नमस्कार मित्रांनो, भारतीय न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा 18वा वर्धापन दिन नाशिक येथे साजरा करण्यात आला. त्या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबोधित केले. राज ठाकरे हे त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना उद्देशून म्हणाले की तुम्हाला राजकीय इतिहास सांगणे आवश्यक आहे. उदाहरण देत राज ठाकरे म्हणाले की प्रत्येकाला असं वाटतं की नुसतं बटाटा हा तेलात टाकला की तो तळून आला पाहिजे, त्याचा बटाटा वडा झाला पाहिजे, पण असं होत नाही. कारण बटाटा वडा बनवायला पहिला बटाटा शिजवावा लागतो, त्याच्यानंतर पीठ मळावं लागतं, त्यामध्ये मसाले टाकावे लागतात. ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर बटाटा वडा तयार होत असतो. आणखी पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की राजकारणामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला संयम ठेवणे आवश्यक आहे, पेशन्स ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला आताच्या राजकीय पक्षांचे जे यश दिसत आहे किंवा नरेंद्र मोदी यांना 2014 साली आलेलं यश तुम्हाला दिसत आहे, ते यश नरेंद्र मोदींचं असेलही, परंतु 1952 साली जेव्हापासून जनसंघ स्थापन झाला आणि त्यानंतर जनसंघाचं नामकरण हे 1980 साली भारतीय जनता पक्ष असं झालं, तेव्हापासून ज्या कार्यकर्त्यांनी खस्त्या खाल्ल्या, मेहनती घेतली, पक्ष वाढवला, ते श्रेय त्या लोकांचं आहे. अडवाणीपासून ते मुंडेंपर्यंत, अटलजीपासून ते प्रमोद महाजनांपर्यंत ज्यांनी ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली त्यांचं ते श्रेय आहे. ते एकटं नरेंद्र मोदी यांचं श्रेय नाही. यश हे एका दिवसात मिळत नाही, त्यासाठी संयम ठेवावा लागतो, असं राज ठाकरे त्यांच्या पक्षाच्या वर्धापन दिनी कार्यकर्त्यांना सांगत होते. मित्रांनो, राज ठाकरे यांनी मोदींच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या यशाचं जे कारण सांगितलं ते 9 मार्च 2024ला सांगितलं. पण राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना 2014 साली जे यश मिळालं त्या यशाचं श्रेय नरेंद्र मोदी यांनी कधीही आपल्याकडे घेतलेलं नाही, हे राज ठाकरे यांनी मात्र सांगितलं नाही. परंतु भाऊ तळशीकर यांनी मोदींच्या या यशाबाबत 7 जुलै 2021ला एका इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मोदींचं जे यश आहे ते यश त्यांचं नसून ते जनसंघापासून ते भाजपाचं नामकरण होईपर्यंत ते आतापर्यंत झटलेल्या कार्यकर्त्यांचं यश आहे आणि हे स्वतः मोदी म्हणालेले आहेत, असं भाऊ तळशीकर यांनी सांगितलं होतं. 2024च्या मोदींच्या यशावर भाऊ तळशीकर काय म्हणाल ते ऐका, त्यानंतर राज ठाकरे काय म्हणाल ते सुद्धा ऐका. मोदी स्वयंसेवक थे, गुजरात के चीफ मिनिस्टर बने तब भी स्वयंसेवक थे, कार्यकर्ता थे। और आज भी मुझे मोदी अच्छे इस बात के लिए लगते हैं कि आज भी वो प्राइम मिनिस्टर और लीडर नहीं है, वो कार्यकर्ता है। बहुत सारे हम लोग देखते हैं तो उनकी बात ये होती है कि जब तक किसी पद पर नहीं जाते तब तक वो कार्यकर्ता रहते हैं, लेकिन वो ये लोग कुछ सत्ता हासिल कर लेते हैं तो वो लीडर बन जाते हैं और दूसरों को छोटा समझते हैं। मोदी की बात वो नहीं है। मुझे याद है 16 मई को चुनाव के रिजल्ट आए थे 2014 में, और 2017 को मोदी दिल्ली पहुंचे दूसरे दिन। तो दूसरे दिन दिल्ली पहुंचे और पार्टी ऑफिस में उनका बड़ा स्वागत हुआ था, उनका भाषण हुआ था, वो मुझे अभी भी याद है। तो भाषण करते वक्त एक बात बोली थी, वो बहुत इंपॉर्टेंट है। जिसको बड़ा लीडर बनना है उसको वो बात समझनी चाहिए कि कितने भी बड़े लीडर बन जाओ लेकिन कार्य करता रहो। तो मोदी उस वक्त बोले थे कि आज हमको बड़ी भारी जीत मिली है बीजेपी को, लेकिन एक बात मत भूलो कि ये मोदी की जीत नहीं है। जो पार्लियामेंट में चुनकर आए उनकी भी ये जीत नहीं है। जिन्होंने इसके लिए बड़ी मेहनत की अपने अपने कॉन्स्टिट्यूंसी में, अपने अपने एरिया में, ये उनकी भी जीत नहीं है।
4 जनरेशन से 1952 में जनसंघ की स्थापना हुई, उस वक्त से जो काम करते रहे हैं उन सबकी ये जीत है। एक आदमी हिस्ट्री करता है, हिस्ट्री बनाता है। देश में पहली बार किसी बिगर कांग्रेस पार्टी को पार्लियामेंट में फुल मेजॉरिटी मिली थी, ये हिस्ट्री है। मोदी ने हिस्ट्री बनाई थी, लेकिन उसका श्रेय, पूरा क्रेडिट वो खुद के लिए नहीं ले रहे थे। वो जो आज मर चुके हैं उस कार्यकर्ता को भी वो क्रेडिट दे रहे थे, उसको कार्यकर्ता बोलते। वो नहीं भूलते थे कि मेरे जनरेशन से पहले 2 जनरेशन ने काम किया, इसलिए मैं यहां तक पहुंचा हूं। अगर उन्होंने शुरुआत नहीं की होती, आहिस्ते आहिस्ते पार्टी नहीं बढ़ाई होती, तो ये इम्पॉसिबल था। क्योंकि आप देखिए, मुझे याद है 1974 में गुजरात में जनसंघ की ताकत क्या थी? 70, जनता पार्टी बनने से पहले 77 में जनता पार्टी बनी, लेकिन 74 में जब सब पार्टियां इकट्ठी आई और कांग्रेस को हरा था, तब जनसंघ यानी पुरानी बीजेपी, उसके तो सिर्फ 12 या 14 एमएलए थे। उसके बाद जनता पार्टी बनी, जनता पार्टी से बीजेपी अलग निकली। 89 में जब 90 में चुनाव हो गए विधानसभा के, उसमें बीजेपी पार्टी बहुत छोटी पार्टी, 3 नंबर की पार्टी थी। सबसे बड़ी पार्टी जनता दल था, उसके बाद कांग्रेस थी, और बीजेपी 3 नंबर की पार्टी थी। 22-24 कुछ एमएलए थे। जब बीजेपी के सपोर्ट से जनता दल के चिमन भाई चीफ मिनिस्टर बने थे, तो 90 से लेकर 95 तक बीजेपी 1 नंबर बन गई। 5 साल में 3 नंबर थी, वो 1 नंबर बन गई। तो ये सब ट्रांजिशन है। वो देखते नहीं, समझते रहे, लेकिन वो कूदे नहीं पॉलिटिक्स में। उन्होंने एमएलए बनना नहीं चाहा, एमपी बनना नहीं चाहा, कुछ नहीं, चुनाव लड़ने की इच्छा ही नहीं थी उनको। वो पार्टी का संगठन करने में जमे थे। लेकिन जब जिम्मेदारी आई, तब भी वो कार्यकर्ता बने रहे, और वो बहुत इंपॉर्टंट होता है। 18 वर्ष पूर्ण होत आहेत पक्षाला. मला असं वाटतं आज मी थोडासा राजकीय इतिहास तुम्हाला थोडासा सांगणं आवश्यक आहे. कारण आपल्याकडे सध्या काय झालेलं आहे, प्रत्येकाला की वडा टाकला की तळून आला पाहिजे, पण त्याच्यासाठी बटाटा शिजवावा लागतो, त्याच्यामध्ये अजून काही काही गोष्टी टाकाव्या लागतात, मग त्याचं पीठ करावं लागतं, बाकी गोष्टी असतात. या सगळी प्रोसेस बाजूला, फक्त आम्ही बटाटा टाकणार, तो तळून आला पाहिजे. सगळ्या गोष्टी फास्ट फूड लेवलला गेल्यात. मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगेन, माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना, खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगेन, माझ्या बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना, तुम्हाला सगळ्यांना सांगेन, राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल, राहायचं असेल, टिकायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स. तुमच्या आजूबाजूचे इतर जे आपले राजकीय पक्ष आहेत, यांचं यश तुम्हाला आत्ता दिसतंय. आपल्याला असं वाटतं नरेंद्र मोदींचं जे यश आहे 2014 साली आलेलं, ते नरेंद्र मोदींचं आहे, त्यातला काही भाग असेल, पण ते संपूर्ण श्रेय इतकी वर्ष त्या पक्षासाठी झटत असलेले जे कार्यकर्ते त्यांचे आहेत ना, त्यांचं आहे ते श्रेय. 1952 साली पक्ष स्थापन झाले त्यांचा, 1952 साली जनसंघ, तो 1980 साली त्याचा भारतीय जनता पक्ष असं झालं नामकरण. आणि 52 सालापासून इतक्या लोकांनी खस्ता खाल्लेले आहेत. त्याच्यामध्ये मग अडवाणीजी आले, अटलजी आले, सगळेच आले. महाराष्ट्रात बघायला गेलं तर प्रमोद आमचे महाजन झाले, गोपीनाथराव मुंडे झाले, सूर्यभान वाडणे झाले, अनेक लोक आहेत. ज्या अनेक लोकांनी, हर्ष अडवाणी झाले,
इतक्या लोकांनी जे इतकी वर्ष ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत ना, त्याच्यातनं आलेलं हे यश आहे. अचानक मिळालेलं यश नाही आहे. अटलजींचं सरकार ज्या वेळेला आलं ते देखील कसं आलं. पहिलं आलं किती 13 दिवसांचं, दुसरं आलं 13 महिन्याचं, नंतर आलं 4.5 वर्षाचं, नंतर परत 10 वर्ष काँग्रेस होती. तुम्ही नरेंद्र मोदी यांना 2024 साली जे यश मिळालं किंवा ते पंतप्रधान झाले त्यावर भाष्य करताना राज ठाकरे काय म्हणाले व भाऊतवश्यक काय म्हणाले ते ऐकलं. आता स्वतः नरेंद्र मोदी 2014 साली ज्यावेळेस निवडून आले होते, पंतप्रधान बनले होते, त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी 20 मे 2014 रोजी सेंट्रल हॉल पार्लमेंटमध्ये भाषण केलं होतं. त्या भाषणादरम्यान त्यांनी कुणाकुणाला त्यांच्या विजयाचं श्रेय दिलं ते सुद्धा ऐका. भाऊ तवसकर यांच्या इंटरव्ह्यूचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भारती न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भाइयों बहनों, मैं फिर एक बार पूरे अभियान में लाखों कार्यकर्ताओं ने जो परिश्रम किया है, और एक बात समझिए भाइयों, ये मोदी जो आपको दिख रहा है ना, और मीडिया के मित्र भी समझे, और देशवासियों को मैं कहना चाहता हूं, मोदी आपको दिखता है इसलिए नहीं कि मोदी बहुत बड़ा है. मोदी इसलिए दिख रहा है कि मेरे पार्टी के वरिष्ठ नेताओं ने मुझे अपने कंधे पर बिठाया है. और ये विजय, कभी हम ये गलती ना करें. देखिए, मुझे टिकट दिया तो कैसा जीत गया, अब तक उसको मिलता था नहीं जीतता था, ऐसे भ्रम में हम न रहें. आज हमने जो कुछ भी पाया है वो 5 पीढ़ी खप गई है तब आया है. जब जनसंघ शब्द सुनकर के लोगों को समझ नहीं आता ये लोग कौन है, कोई धार्मिक संगठन है कि राजनीतिक संगठन, ये भी पता नहीं था. उस जमाने से दीवारों पर दिया जलाते जलाते खपे हुए अनेक परिवार हैं. मैं आज उन सभी पीढ़ियों को जिन्होंने राष्ट्रवादी विचार को लेकर के अपने अपने तरीके से तपस्या की है, जीवन खपाए हैं, उन सबको नतमस्तक होकर के नमन करता हूं. और हम भी न भूलें, हम आज अपने कारण यहां नहीं हैं, हम आज उन तपस्या के कारण यहां हैं. अगर इतना सा मन में हमेशा बना रहा, मैं नहीं मानता हूं कि हमें कभी भी समाज के लिए, दल के लिए, साथियों के लिए शिकायत का अवसर आएगा, कभी नहीं आएगा. और इसलिए भाइयों बहनों, ये विजय भी हमारा नहीं है, उन 5 पीढ़ियों की तपस्या का है. ये विजय वर्तमान के उन लाखों कार्यकर्ताओं के पुरुषार्थ का है. और ये भारतीय जनता पार्टी संगठन के अधिष्ठान पर चलने वाली पार्टी है. हमारी ताकत संगठन है. हम में से कोई न संगठन से ऊपर हैं न संगठन से परे हैं. वही हमारे लिए सर्वोपरि हैं. उस भाव को लेकर के हम आगे की जिम्मेवारियों को निभाएंगे. फिर एक बार अडवाणी जी ने आशीर्वाद दिए, आप सबने मुझे एक नई जिम्मेवारी दी है. मैं भली भांति पूरी कोशिश करूंगा कि आपने मुझसे जो अपेक्षाएं की हैं उन अपेक्षाओं में कभी भी आपको नीचा देखने का अवसर नहीं आएगा, ये विश्वास दिलाता हूं. फिर एक बार आप सबका बहुत बहुत धन्यवाद.